अर्थात प्रत्यक्षात वाद करावा अशी परिस्थिती वर्षभरानंतर निर्माण झालेली आहे. कारण मराठी भाषेच्या विकासासाठी तथाकथित अर्थलाभ असा शासनाकडून आजपर्यंत एक नवा पैसाही झालेला नाही आहे. भाषेचं चलन राहिलं पाहिजे. म्हणजे चलनामध्ये जसं एखादं नाणं किंवा नोट राहते, ती जर व्यवहारामध्ये राहिली तर त्याला किंमत असते. व्यवहारातनं ते बाद झालं की काय होतं हे आपण नुकतंच अनुभवलेलं आहे. म्हणजे जे उच्च जे प्रतिष्ठित आहे तेच फक्त अभिजात. याचा अर्थ जी उच्चभ्रू मंडळी जी बोलतात तीच भाषा अभिजात आणि बाकीच्यांचं काय. आणि समाजामध्ये जर 99% एक पद्धतीची भाषा बोलत असेल आणि 1% लोक जर तथाकथित उच्च भाषा बोलत असतील तर 99%ांना नाकारायचा अधिकार कोणी कोणाला दिला. तुम्ही विचार करा की पहिलीपासून 3 भाषा सक्ती करायचं आणि त्यावेळेस ज्यांनी कधीही त्या लहान मुलांना स्वतःच्या तरी सांभाळलंय की नाही माहीत नाही, तो मुद्दा सोडून देऊ, ते सांगतात की मुलांचं भाषेचं आकलन फार चांगलं असतं. पण केव्हा त्यांना स्वेच्छेने आणि त्यांच्या कलाने जाऊ दिलं तर. नमस्कार, मी प्रशांत कदम. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं दरवर्षी आपण मराठी भाषेची अवस्था, मराठी भाषेचं भविष्य याबद्दलच्या चर्चा करत असतो. गेल्या वर्षभरापासून अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याच्या संदर्भात एक वेगळी चर्चा होताना दिसते आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला नेमकं काय मिळालं, त्याच्यातून पुढे काय होणार आहे याच्याबद्दल सुद्धा चर्चा होत असते. आणि याच निमित्तानं आपण जरा आज पुन्हा एकदा मराठी साहित्य व्यवहार, मराठी भाषा आणि मराठी भाषेसमोरचे प्रश्न या सगळ्याबद्दल एक सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर. ताई, पुन्हा पुन्हा तुमच्याकडे यावंसं वाटतं. म्हणजे महाराष्ट्रात अधिकारवाणीनं या सगळ्याबद्दल बोलणारी जी मोजकी लोकं आहेत त्यापैकी तुमचा आवाज जो आहे तो आता जनतेचा आवाज बनलेला आहे. आणि तुम्ही स्वतः हे सांगितलेलं आहे की मी लोकांच्या मनातलं बोलले म्हणून कदाचित ते लोकांना फार आवडलं, ज्या दिल्लीतल्या तुमच्या भाषणाची चर्चा झाली. आत्ता जेव्हा आपण मराठी भाषेबद्दल मराठी भाषा दिन साजरा करतो त्यावेळी साहजिक आहे की गेल्या दीड वर्षापासून अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अनेकांना असं वाटतं की आता हा दर्जा मिळाला म्हणजे आपलं काम झालं, आता मराठी भाषेचा गौरव काळ जो आहे तो आपोआप सुरू होणार. पण हा दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा भाषा नियोजन आणि भाषेच्या एकूण विकासासाठी जे व्हायला पाहिजे ते सरकारनं केल्याचं दिसत नाहीये. तर पहिली प्रतिक्रिया तुमची या सगळ्या संदर्भातली काय आहे? पहिली प्रतिक्रिया म्हणजे आपण हा जो भाषा गौरव दिन साजरा करतो आहोत तो ज्यांच्यामुळे करतो आहोत ते विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज कवी यांच्या जन्मदिनानिमित्त करतो आहोत. आणि तात्यासाहेबांचे, आम्ही नाशिककर त्यांना तात्यासाहेब म्हणतो, तात्यासाहेबांचे माझे व्यक्तिगत घरगुती संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे आज मी प्रथम त्यांना अभिवादन करते. आणि मराठी भाषेबद्दलची त्यांची आस्था मी फार जवळनं दीर्घकाळ अनुभवलेली आहे. आता अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं तर शासनाकडून एक मान्यता मिळाली. आता शासनाकडून मान्यता मिळाली त्याचा आनंद सगळ्यांना जसा झाला तसा मलाही झाला. कारण मी एक मराठी भाषक व्यक्ती आणि मराठीमध्ये काही बोलणारी लिहिणारी आहे. परंतु अभिजात दर्जा मिळाल्यामुळे नेमकं काय झालं असा जर प्रश्न विचारला तर लोक म्हणतात ते मग इतकं अनुदान मिळेल, इतके रुपये मिळतील आणि मग मराठी भाषेचा विकास करता येईल. तर त्यातनं काही आर्थिक सहाय्य मिळेल याबद्दल काही वाद नाही. अर्थात प्रत्यक्षात वाद करावा अशी परिस्थिती वर्षभरानंतर निर्माण झालेली आहे. कारण मराठी भाषेच्या विकासासाठी तथाकथित अर्थलाभ असा शासनाकडून आजपर्यंत एक नवा पैसाही झालेला नाही आहे. नवा पैसा चलनात न गेला तर तो सुद्धा झालेला नाही आहे. त्यामुळे अर्थलाभ तर झालेला नाहीच आहे. आता भाषेचा विकास होणार म्हणजे नेमका कोण करणार आणि काय करणार? शासन करणार का? तर भाषा म्हणजे काय? भाषा
ही एक सजीव संस्था आहे माणसाच्या जीवनामध्ये. जसा सगळी जीवमात्र विश्वामध्ये आहेत, तशी भाषा ही एक सजीव संस्था आहे. कारण सजीव माणूस ती वापरत असतो आणि सजीव माणसाच्या टिकण्यासाठी ती एक अतिशय आवश्यक अशी माणसांनी निर्माण केलेली आणि निसर्गाने साथ दिलेली अशी ती संस्था आहे. आणि ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भाषा जिवंत राहणार आहे. म्हणून ती भाषा जर जिवंत ठेवायची असेल, तिचं प्रचलन करायचं असेल, विकास करायचा असेल, तर पहिली जबाबदारी मराठी भाषिक माणसाची आहे असं माझं पहिल्यापासून मत आहे. तो आजतागायत आहे. कारण भाषेचं चलन राहिलं पाहिजे. म्हणजे चलनामध्ये जसं एखादं नाणं किंवा नोट राहते, ती जर व्यवहारामध्ये राहिली तर त्याला किंमत असते. व्यवहारातनं ते बाद झालं की काय होतं हे आपण नुकतंच अनुभवलेलं आहे. आणि आपल्याला ते चलन बंद करणाऱ्यांनीच सांगितलंय की महज कागज का तुकडा हो जाएगा. नोटबंदी. तर तसं भाषेचंही होतं. त्यामुळे ती भाषा प्रचलनात राहण्याच्या दृष्टीने, चलनात राहण्याच्या दृष्टीने ती सातत्याने वापरली गेली पाहिजे, ती बोलली गेली पाहिजे, लिहिली गेली पाहिजे, त्याच्यात प्रयोग झाले पाहिजेत, साहित्य निर्मिती झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मुळामध्ये नवीन पिढीने ती मराठी भाषा शिकली पाहिजे. गेले काही दिवस असं दिसतंय की मराठी बोलणारी मंडळीच आपल्या पुढच्या पिढ्यांपालना मराठी भाषेपासून वंचित करतायत की काय, माझ्या दृष्टीने हा जास्त चिंतेचा विषय आहे. शासन त्याला काय देतं, तर शासन शाळा बंद करतायत. शासन प्राथमिक शाळांचं, मराठी माध्यमाच्या शाळांचं अनुदान बंद करतायत. शासन मराठी शाळेच्या इमारती ज्या आहेत त्या इमारती ताब्यात घेऊन, पाडून, विकून त्याच्या ठिकाणी नवीन संकुलं निर्माण करतं आहे. आणि त्यामुळे एक असा मराठी माणसांच्या मध्येच न्यूनगंड निर्माण झालेला आहे की जणू काही मराठी भाषा ही काही कामाची नाही आहे. आणि ज्याला आपण उदरनिर्वाहाचं साधन म्हणतो त्याच्यासाठी या भाषेचा उपयोग नाही. शिक्षण कशासाठी घ्यायचं, तर आपल्याला चांगलं जगता यावं म्हणून. आणि चांगलं जगणं म्हणजे काय, तर त्याच्यातनं अर्थप्राप्ती व्हावी म्हणून. आणि मराठी भाषा शिकली तर अर्थप्राप्तीचे मार्ग काही नाही आहेत. आणि मग ते कुठे कुठे आहेत, तर ते इंग्रजी माध्यमामध्ये शिकलं तर आहेत. आणि म्हणून मराठी शाळा बंद करणं, आणि ती बंद होण्यामध्ये जसा शासनाचा सहभाग आहे, संस्था चालकांचा आहे, तसा पालकांचाही आहे. बरोबर. म्हणून हा पहिल्यांदा न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. दुसरं असं की मराठी भाषा अभिजात झाली म्हणजे काय झालं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला मिळालं त्याच्या आधी 2-3 दिवसच ही शासनाने हे जाहीर केलं होतं, अभिजात दर्जा मिळाला वगैरे. त्या दिवशी मी मुद्दाम शब्दकोश काढून अभिजात शब्दाचे अर्थ बघितले. आणि त्याच्यामध्ये उच्च, सुसंस्कृत, प्रतिष्ठित असे अर्थ आहेत. म्हणजे जे उच्च आहे, जे प्रतिष्ठित आहे तेच फक्त अभिजात. याचा अर्थ जी उच्चभ्रू मंडळी जी बोलतात तीच भाषा अभिजात, आणि बाकीच्यांचं काय. आणि समाजामध्ये जर 99% एक पद्धतीची भाषा बोलत असेल आणि 1% लोक जर तथाकथित उच्च भाषा बोलत असतील, तर 99% नाकारायचा अधिकार कोणी कुणाला दिला. असा एक मराठी भाषक म्हणून माझ्या पुढे प्रश्न आहे. आणि म्हणून अभिजात दर्जा ठरवत असताना त्यांनी काही निकष लावले, ते बरोबर आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. त्यातले 2-3 महत्त्वाचे निकष म्हणजे किमान 2000 वर्ष त्या भाषेचं सतत चलन असलं पाहिजे. सतत मध्ये खंड पडता उपयोगी नाही. ते चलन 2-3 प्रकारे असलं पाहिजे. ती बोलण्यामध्ये असली पाहिजे, ती लेखनामध्ये असली पाहिजे, त्याच्यामध्ये सातत्याने सर्व प्रकारचं साहित्य निर्माण झालेलं असलं पाहिजे. आणि प्राचीन काळापासूनचे म्हणजे 2000 वर्षापूर्वीपासूनचे किमान पुरावे उपलब्ध पाहिजे. आणि मग ते पुरावे हे लिखित असतील, मौखिक असतील, हस्तलिखित असतील, ग्रंथबद्ध असतील, कसेही असतील. तर हे निकष आहेत, हे मान्य आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. आणि त्या भाषेतनं सर्व प्रकारचं साहित्य निर्माण झालं पाहिजे. आणि मग ते समाजाच्या तळागाळापासून तथाकथित उच्चभ्रूपर्यंत सर्वांचं साहित्य त्याच्यामध्ये येत असतं.
दुसरा प्रश्न येतो विशेषतः मराठी माणसांच्या बाबतीमध्ये की शुद्ध आणि अशुद्ध भाषा. हो. एक भाषाशास्त्राची अभ्यासक, वर्षानुवर्ष भाषाशास्त्र शिकवलेली एक शिक्षक म्हणून आणि सर्व प्रकारची भाषाशास्त्र म्हणजे पौर्वात्य, पाश्चिमात्य, आधुनिक वगैरे, भाषेचं मुख्य काम काय आहे? विचार, भावना आणि संवेदना बरं. यांचं आदान प्रदान करणं. आदान आणि प्रदान म्हणजे परस्परांशी संवाद साधणं. ज्ञानेश्वरांनी हे भाषेचं सामर्थ्य सांगतानाच काय सांगितलं? काम सांगताना शब्देविण संवादुचे, संवाद साधणं हे भाषेचं काम आहे. बरोबर. ये हृदयीचे ते हृदयी घातले, म्हणजे संवेदना पोचल्या पाहिजेत आणि त्या शब्दातनं पोचल्या पाहिजेत आणि त्या मराठी भाषेतनं पोचल्या पाहिजेत. हे आमच्याकडे ही संत मंडळी सांगत आली. त्याच्या आधी ज्या भाषा होत्या त्या भाषातनं सांगत आली, त्यांना आपण प्राकृत भाषा म्हणतो. खरं सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वरीची भाषा ही सुद्धा प्राकृतच आहे. जुन्या साहित्याच्या इतिहासामध्ये लिहिलेलं आहे की ज्ञानदेवांनी प्राकृतमध्ये भगवद्गीतेचा मथितार्थ सोपा करून सांगितला म्हणून. बरोबर. प्राकृत याचा अर्थ काय? प्रकृतेन कृतः प्राकृतः. प्रकृती म्हणजे निसर्ग. आपोआप जे निसर्गाने आलेला आहे ते प्राकृतिक असं आपण म्हणतो. आपल्या शरीराची सुद्धा प्रकृती किंवा पंचमहाभूत जी आहेत ती सुद्धा प्रकृती, म्हणजे आपोआप जे निसर्गाने दिलेलं आहे ते जे जास्त मूळ आहे, नैसर्गिक आहे. हां, ते आहे. आणि त्यामुळे ज्याची मुळं ही निसर्गता आहेत, मग ती सगळी प्राकृत आहे. आणि म्हणून प्राचीन काळापासून माणसं संवाद तर साधतच आलेली आहेत आणि ती जी भाषा बोलत आलेली आहे त्यांना आपण प्राकृत म्हणतो. संस्कृतातनं प्राकृत आली अशा प्रकारचा एक सिद्धांत मधल्या काळात फार प्रबळपणे मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु जर वस्तुस्थिती लक्षात घेतली आणि मुख्य म्हणजे निसर्गक्रम लक्षात घेतला तर आधी प्रकृती निर्माण होते का आधी त्याच्यावर संस्कार होतात? साधी गोष्ट आहे. तर आधी निसर्ग काहीतरी निर्माण करतो, मग आपण त्याच्यावर संस्कार करतो. तेव्हा प्रकृतीचं जे असतं ते स्वाभाविक असतं. बरोबर. आणि संस्कृती ही जाणीवपूर्वक घडवलेली असते. तेव्हा ही जाणीवपूर्वकता ही नंतर येते, आधी मुळात काहीतरी असावं लागतं. पण ही जी अवस्था तुम्ही सांगताय की म्हणजे मराठी भाषेबद्दल आपल्याकडे अशा पद्धतीचे आव्हानं निर्माण होत आहेत, तर तुम्हाला हे देशभरामध्ये, जगभरामध्ये इतर भाषांच्या बद्दल पण दिसतंय का? सगळीकडे. आणि कशामुळे होतंय? मग नाही, कशामुळे होतंय काय आहे, त्याच्यामध्ये पुष्कळदा राजकीय वर्चस्वाचा भाग आणि त्याच्यासाठी भाषा हे साधन म्हणून वापरलं जातं, इन्स्ट्रुमेंटल यूज. की बऱ्याच गोष्टी साधनं म्हणून आपल्या अहमतृप्तीसाठी बरीचशी साधनं वापरली जातात आणि त्याच्यामध्ये एखाद्या समूहाचं वर्चस्व टिकवण्यासाठी निरनिराळी जी साधनं वापरली जातात ती भाषिक साधनं वापरली जातात. वेपनायझेशन एक प्रकारचं लँग्वेज, वेपन आहे ते, एक प्रकारचं शस्त्र म्हणूनच ते वापरलं जातं. आणि मग त्याच्यात मुळातनं ते अहंकार पोसले जातात, अहमतृप्तीचं ते साधन होतं की मी माझी भाषा ही कशी श्रेष्ठ आहे तुझी वगैरे वगैरे. आणि हे आपण मराठीच्या बाबतीतच नाही, हे जगभरच्या म्हणजे ज्या इंग्रजी भाषेला आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो आहोत त्या इंग्रजीमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे खरं सांगायचं म्हणजे. पण आपण तिकडे फारसं लक्ष देत नाही जगभरच्या. मला उदाहरणं पुष्कळ सांगता येतील कारण मी बऱ्यापैकी हिंडलेली आणि अशी डोळसपणे हिंडलेली बाई आहे. ते अमेरिकेमध्ये गेलेले असताना मी लॉस एंजलिसला असताना न्यूजर्सीमधल्या आमच्या एका मित्राचा मुलगा फोनवर बोलत असताना तिथे वर्षानुवर्ष राहणारा आमचा दुसरा एक मित्र म्हणाला, हा कुठला अमेरिकन बोलतो आहे? दोघंही अमेरिकन, ऐकणाराही अमेरिकन, पण त्याला त्या टोकाच्या अमेरिकेतल्या आणि या टोकाच्या अमेरिकेतल्या बोलीमध्ये त्याला इतका फरक की तो टिंगल मारत होता त्याच्या. बरं, दोघंही तथाकथित शिक्षित लोक. महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये असते तो कोणीतरी आपण म्हणलो असतो ग्रामीण आहे, तसं तो मुलगाही कॉलेजमध्ये जाणारा, ऐकणारा, एक डॉक्टर, बोलणाराही असा वगैरे वगैरे. तर हा फरक जो आहे उच्चारणामधला फरक असतो तो, भाषा वापरायच्या पद्धतीमधला फरक असतो तो, आणि त्याच्यामधनं भाषिक अहंकार हे पोचले जातात. आणि बदल
ही भाषेची प्रवृत्ती आहे, कारण ती सजीवाची प्रवृत्ती आहे. भाषा ही जिवंत माणसं वापरतात, म्हणून ती एक सजीव संस्था आहे भाषा ही. आणि सजीवाची लक्षणं काय? दर क्षणी बदलणं. प्रकृतीचं लक्षण हे आहे. या क्षणी जे आहे ते पुढच्या क्षणी नाही. म्हणजे आपण बसलेले आहोत, आपण मागच्या क्षणी जे होतो ते या क्षणी नाही. काहीतरी बदल झाला. शरीरातल्या काही 5-50 पेशी मेल्या असतील, 5-25 नव्या जन्माला आल्या असतील, आणखीन कुठला तरी ऱ्हास झाला असेल, बदल. तसं तो भाषिक बदल. याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण असं आहे की भाषा ही पहिल्यांदा उच्चारली जाते, आणि भाषा उच्चारासाठी जे साधनं वापरली जातात ती आपल्या शरीरातच असतात. म्हणजे सुरुवातच करायची झाली तर ओठ, दात, टाळं, जीभ, घसा, कंठनलिका आणि मग फुफ्फुस. कारण ती फुफ्फुसातली भाषा हवा बाहेर जात असताना तिला जिथे जिथे अडथळे होतात तिथे तिथे वेगळा ध्वनी निर्माण होत असतो. आणि जिथे बिना अडथळा ध्वनी निर्माण होतं त्याला आपण स्वर म्हणतो, आणि अडथळ्याने ध्वनी निर्माण होतात त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. म्हणजे अ आ इ ई कुठेतरी जीभ कुठे लागत असो. तो काय माझा भाषाशास्त्राचा तास नाही मी आत्ता घेते, परंतु ही जी साधनं आहेत ही जगाच्या पाठीवर सर्वत्र सारखीच आहे. कारण सगळी माणसं याच अवयवांचा उपयोग करून आपली आपली जी काय असेल ती अभिव्यक्ती करत असतात, आणि ती पहिल्यांदी ध्वनीचीच अभिव्यक्ती असते. आणि ती ध्वनीची अभिव्यक्ती करत असताना माणसाचं शरीर दर क्षणी बदलत असल्यामुळे उच्चारही बदलतात. आणि ते उच्चार बदलायची 2 दिशा असतात. एक, काळानुसार उच्चार बदलतात. काळ बदलला की त्याच्यामध्ये बदल होतो. मग नुसते उच्चार बदलत नाही, उच्चार बदलतो, वाक्यरचनेची दाटणी बदलते, व्याकरणाची दाटणी बदलते, म्हणजे पद्धत बदलते, सगळेच बदल होत असतात. म्हणजे आपल्या आईवडिलांच्या पेक्षा आपली भाषा थोडीशी वेगळी होते, आणि आपल्या मुलांची आपल्यापेक्षाही वेगळी होते. हे बदल तर आत्ता आपण समोरासमोर अनुभवतो, पाहतो. त्यामुळे काळानुसार बदल होतात उच्चारामध्ये. दुसरे, प्रदेशानुसार अंतर वाढलं, भौगोलिक अंतर वाढलं की उच्चारामध्ये बदल होतात असंही आपल्याला दिसतं. तिसरी गोष्ट असते ती स्थलांतर, आणि अन्य भाषिक लोकांच्या सहवासामध्ये येणं किंवा अन्य भाषिक आपल्या सहवासामध्ये येणं. आणि त्यामुळे एकमेकांच्या उच्चाराचेच नव्हे तर ते शब्दांचे परिणाम, व्याकरणाचे परिणाम, ह्याला सगळ्याला मिळून आपण संस्कृती म्हणतो. आणि मग सगळे जी सांस्कृतिक सरमिसळ असते त्या सांस्कृतिक सरमिसळीतनं भाषा या सारख्या बदलत असतात. आणि कुठल्याही सजीवाची जी लक्षणं असतात तीच भाषेची लक्षणं. जे अस्ति, जायते, वर्धते, विपरिमणते, अपक्षीयते, नश्यति. म्हणजे अस्ति पहिल्यांदा अस्तित्वात असणं, जायते निर्माण होणं, वर्धते वाढ होणं, विपरिमणते त्याच्यात बदल होत जाणं, अपक्षीयते क्षयाला लागणं म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर लागणं, आणि नश्यति शेवटी नाश होतो. परंतु पुढे काय असतं? फळाचा नाश झाला तर त्याच्यातनं बी निर्माण होतं. ज्या क्षणी पहिला नाश होतो त्या क्षणी दुसरी निर्मिती होत असते. फुल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डवलात तरु डुले. बीज संपतं पण झाड निर्माण होतं, झाड संपलं की पुन्हा फळ निर्माण होतं. ही जी जैविक प्रक्रिया आहे की सतत बदलत राहणं आणि एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं निर्माण होत राहणं. आणि म्हणून प्राकृत भाषा आणि त्याच्यावर जेव्हा संस्कार होतात तेव्हा ती संस्कृत होते. कुठल्याही जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही भाषेच्या बाबतीत आपल्याला असं दिसेल की आधी बोली आणि मग भाषा. म्हणून बोली हे वास्तव आहे आणि भाषा जाणीवपूर्वक निर्माण झालेली, म्हणून ती एक मानीव संकल्पना आहे. मानीव हे मी मुद्दाम सांगते का, तर ती जी भाषेचे निकष लावलेले आहेत तेही सगळीकडे सारखेच वापरले जातील असं नाही. म्हणजे ते काळानुसारही बदलत असतात, स्थळानुसार बदलत असतात, व्यक्तीनुसार बदलत असतात, समाज स्तरानुसार बदलत असतात. म्हणजे माझं निरीक्षण सांगते की ज्यांना आपण उच्चभ्रूंची आणि वगैरे तथाकथित शुद्ध भाषा म्हणतो ती तरी सगळ्याच त्याच स्तरातल्या सर्व लोकांची एकसारखी असते का?
म्हणजे पुण्यामधला शिक्षित हो. उच्च शिक्षित मनुष्य खरंय. नागपूरमधला, कोल्हापूरमधला, खानदेशातला. सांगलीमधला, खानदेशामधला, कोकणामधला, गोव्यामधला फरक पडत जातो. बरोबर. इतकंच नव्हे, साधं पुणं जरी घेतलं, कारण मी पुणेकरण आहे मुळातले, आणि पुण्यातल्या लोकांना एक प्रचंड अभिमान की आमची भाषा जी काय असेल ती शुद्ध भाषा, म्हणून मी त्याला म्हणते पुणेरी शुद्ध तुपातली भाषा. तर ती तरी सगळ्यांची सारखी असते. कारण पुण्यामधला शनिवार पेठेतला माणूस, शुक्रवार पेठेतला माणूस, मंगळवार पेठेतला, बाजारपेठेतला माणूस, बरोबर, वेगवेगळी भाषा. आणि खराडी वांगीचा माणूस, आणि आता नवीन निर्माण झालेल्या गावांच्या मधला कात्रज मधला माणूस, बरोबर. या सगळ्यांची भाषा सारखी असते का? शिवाजीनगर मधला माणूस, भांबुर्ड्याचा मालूक, असे मगरमच्छ कॉलनीतला माणूस, ह्या बदल होत असतात. बरोबर. फार कशाला एकाच जातीमधले, म्हणजे जी जात स्वतःला शुद्ध म्हणवते, शुद्ध भाषा, त्या जातीमधल्या ज्या उपजाती आहेत त्यांच्या उच्चारणामधले आणि बोलण्यामध्ये आणि शब्द वापरामध्ये इतके मजेशीर फरक असतात. ते खरं म्हणजे एकदा मला नोंदवायचे कुठेतरी, मी बोलता बोलता नेहमी सांगत असते तिथे की असे बरेच फरक असतात. म्हणजे आता सगळ्यात शुद्धतेचा आमचा अहंकार कुठला असतो? न आणि न. हो, त्याच्याबद्दल सांगलीला मी ज्या वेळेला पहिल्यांदा आले त्यावेळेस मला आमच्या पुण्यातल्या मंडळींनी नावं ठेवायला सुरुवात केली, म्हणजे तू आता नच्या ह्याच्यात गेलीस म्हणून. तर तेव्हा मग मी त्यांना उदाहरण दिलं की नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या उपजाती आहेत उच्चवर्णीयांच्या, मी नाव नाही घेत आता, त्याच्यामधली एक जी उपजात आहे ती सहज नचा न करते, आणि ही मंडळी भिक्षुके करतात, बर बर समंत्रक विधी वगैरे करतात गंगेवर, म्हणजे गोदावरीच्या काठी, परंतु ते घरामध्ये बोलत असताना काय म्हणतात? जेण्यातनं गेला आणि दपकन पडला, जेण्यातनं वर आला. आता हा जेण्या कुठला आला? जिना. असा तो ह्याच्यातला जिना जाऊ दे, पाकिस्तानातला, पण ह्या पायऱ्या चढून जे जेण्यातनं आलो, दवाखान्यात गेलो, आणि तुझ्या खाण्यात काय आलं? मग खाण्यात तू दवाखान्यात का गेला? ही जी भाषा आहे ही बोलताना मी स्वतः ऐकलेली आहे, नुसती ऐकलेली नाही, माझ्या परिसरामध्ये अशी बरीच मंडळी नाशिकला आजही आहे. तर त्यामुळे हा जो काही अहंकार असतात उच्चारणाचे, आणि त्याच्यातनं शुद्धता ठरवणं, भाषेचं काम काय की एक मी जे बोलते ते तुझ्यापर्यंत पोहोचणं, आणि तुला कळलंय की नाही हे मला कळणं. बरोबर. इथे भाषेचा व्यवहार पूर्ण झाला, ज्याला तात्विक भाषेत संप्रेषण म्हणतो आपण. संदेशाचं संप्रेषण, संदेशाची देवाणघेवाण होणं. तर हा संदेश तिथे पोचला, तो पोचलाय की नाही हे मला कळलं, हे शब्दाने नसेल कळलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं शब्देविण संवादुजे, चेहरा सांगतो. बरोबर. हा बदल हा भाषेचा स्वभाव आहे, बदल हा भाषेचा स्वभाव आहे, आणि तो तसा असणारच आहे, आणि जगाच्या पाठीवरच्या सर्व भाषांचा तो आहे. त्यामुळे अभिजात दर्जासाठी जे निकष लावलेले ते ठोकळमानाने ठीक आहेत. प्रश्न असा आहे की त्या भाषेच्या विकासासाठी म्हणजे नेमकं कशासाठी आहे. बरोबर. तर ती भाषिक मंडळी जास्त शिकली पाहिजे. निरनिराळ्या ज्ञानशाखा ज्या आहेत कालमानानुसार येणाऱ्या, त्या ज्ञानशाखांच्या मधलं ज्ञान त्या भाषेमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर. ते भाषांतरातनं निर्माण होऊ शकेल, होतं तसं नाही असं नाही, परंतु त्या भाषिक मंडळी नवीन ज्ञान निर्मिती करतात का, नवीन संशोधनं करतात का? कारण आता तांत्रिक भाषा आपण ही सगळी पाश्चिमात्यांची घेतलेली आहे. एरवी एक आपली तक्रार काय असते सामाजिक सुधारणेच्या बाबतीत की हे पाश्चिमात्य म्हणजे हे काहीतरी टाकाऊ आहे. ते मी गमतीने म्हणत असते की आमचं देशी काय टिकलंय आता, म्हणजे कसं आमच्या स्वच्छतागृहापासून स्वयंपाकघरापर्यंत देशी काय टिकलंय. खरं. हे सगळं आम्ही तिकडूनच घेतलंय ना, आणि त्याला आम्ही सुधारणा म्हणतो. फक्त एखादा विचार जर पुढे नेणारा असला, आणि विशेषतः स्त्रीविषयक विचार, तर आमचा समाज बिघडला.
हे पाश्चिमात्यांच्याकडनं काहीतरी आलेलं आहे, स्त्री स्वातंत्र्य वगैरे. खरं. मी लोकसंस्कृतीचे अभ्यासक असल्यामुळे मला हे पक्क माहिती आहे की हे सगळं काही पाश्चिमात्यांच्याकडनं वगैरे. नाही. ठीक आहे, तात्विक गोष्टी आल्यात, पण बायका महामूर्ख नव्हत्या. आपल्याकडे एक असा गोड गैरसमज झालेला आहे की लिहिता वाचता आलं की माणूस शहाणा होतो किंवा शिकला. शहाणपण आणि शिक्षण याचा संबंध. खरं आहे. आणि मग ज्यांना चांगलं लिहिता उदाहरण वाचता येत नाही ते सगळे अडाणी. आणि म्हणून आमच्या जात्यावर दळण दळणाऱ्या सगळ्या बायका अडाणी, हो हो खेड्यामध्ये राहणारे लोक अडाणी. आता आपल्या समाजामध्ये सर्व पुरुषांना तरी लिहिता वाचता येण्याची संधी केव्हा मिळाली? शिक्षणाची अगदी अलीकडे इंग्रजोत्तर काळामध्ये 100-150 वर्षामध्ये मिळालेली आहे. त्याच्या आधी जगण्यासाठी आवश्यक जी संस्कृती निर्माण करणं म्हणतात, ती संस्कृती माणसाने निर्माण केली नव्हती का? खरं. सगळे लोक व्यवहार होतच बायका होते. स्वयंपाक करत नव्हत्या, निरनिराळे पदार्थ करत नव्हत्या. त्या काळामधली अर्थार्जन करत होते सगळे. जीवनोपयोगी सगळी घरं बांधत नव्हती माणसं, खरंय. पाण्याचं व्यवस्थापन करत नव्हती, कपडे बनवत नव्हती, कपडे विणत नव्हती, त्याच्यावर नक्षीकाम करत नव्हती, निरनिराळ्या प्रकारचं रंगकाम करत नव्हती, चित्रकला करत नव्हती. उत्तम इमारती बांधल्या जात होत्या. आणि आपण म्हणतो ते इतके वर्षांची इमारत, 700 वर्षांची, 1000 वर्षांची. आणि आता आमचे जे तथाकथित उच्चभ्रू इंजिनियर्स परदेशातनं शिकून आलेले, पाश्चिमात्य शिक्षण घेतलेले जे सगळे इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट 35-40 वर्षात इमारती पाडायला निघाले. आणि कित्येक ठिकाणी तर पूल बांधता बांधता शेवटची कमान बांधेपर्यंत पहिली कमान पडलेली असते. तर हे जे काही शिक्षणाची संकल्पना आहे आमची, तीही आम्हाला कुठेतरी बदलावी लागते. बरोबर आहे. पण आता जेव्हा आपण मराठी भाषेच्या अवस्थेबद्दल बोलतोय तेव्हा एक गोष्ट सातत्यानं बोलली जाते, म्हणजे मराठी अस्मिता किंवा एकूणच भाषिक अस्मितेबद्दल जेव्हा कोणी बोलायला जातं तेव्हा त्यांना थोडंसं असं कमी दर्जाचं लेखलं जातं की तुम्ही केवळ एका भाषेची अस्मिता का दाखवता. आता काही दिवसांपूर्वी, अगदी 15 आठवड्यापूर्वी एक विधान झालेलं होतं की भाषिक अस्मिता दाखवणं हा एक प्रकारचे सामाजिक आजार आहे. तर तुम्हाला त्याच्याबद्दल नेमकं काय वाटतं? भाषिक अस्मिता तसं जर असेल, जर समजा तसं असेल, भाषिक अस्मिता दाखवणारा आजार असेल, तर मग कुठल्याही भाषिक मंडळींनी अशी अस्मिता दाखवणं हे सगळा समाजच आजारी असं म्हटलं पाहिजे. कारण मला असं दिसतं आहे, मी शिक्षक आहे, तरुण विद्यार्थिनी अजूनही माझ्या सहवासात मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि त्यात मला असं दिसतं की एखादा परप्रांतीय विद्यार्थी 2 भेटले की ते आपल्या भाषेत बोलतात. म्हणजे 2 कन्नड विद्यार्थी भेटले महाराष्ट्रामध्ये तर ते कन्नडमध्ये बोलतात. परंतु 2 मराठी मुलं मुंबईत जरी भेटली तरी ती इंग्रजीत किंवा हिंदीत सुरू करतात. खरं आहे. आता जर भाषिक अस्मिता हा आजार असेल तर मग तो कोणाचा आहे? बरोबर. मग जी मंडळी आपल्या भाषेमध्ये व्यवहार करतात त्यांच्या दृष्टीने तो आजार आहे का आपल्या भाषेला कमी दर्जाचं मानतात आणि ती बाजूला टाकतात त्यांचा आजार आहे? त्या आजाराची व्याख्या आपण नीट समजून घेतली पाहिजे. त्यामुळे भाषिक अस्मिता ही सांस्कृतिक अस्मिता आहे, ती आपल्या अस्तित्वाची अस्मिता आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सध्या अजून एक गोष्ट फार चर्चिली जाते, ती म्हणजे साहित्य संस्था आणि इतर सगळ्या सांस्कृतिक वर्तुळामध्ये सुद्धा आता राजकारणाचा शिरकाव हळूहळू होत चाललेला आहे. म्हणजे अगदी वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपल्या पाऊलखुणा उमटवण्यासाठी, म्हणजे तो प्रयत्न करणं काही गैर नाही आहे, पण त्याच्यामध्ये काही विधिनिषेध बाजूला ठेवले जात आहेत आणि एक हट्ट धरला जातो, तेव्हा मग त्याच्यातनं होणारं नुकसान जे आहे ते किती मोठं असतं. आणि हे अशा पद्धतीचं राजकारण किती हानिकारक वाटतं तुम्हाला? खूप हानिकारक आहे. कारण ह्याच्यामुळे काय आहे, समाज पुढे सरकणं थांबतं. म्हणजे विकास ज्याला आपण म्हणतो तो नुसता भौतिक विकास होऊन चालत नाही, मानसिक आणि सामाजिक संवेदनेचाही विकास व्हायला पाहिजे. त्या संवेदनाच आम्ही गोठवून टाकतो का काय बघ, आणि संवेदना संकुचित करतो की काय? एखादं भाषण चाललेलं असलं आणि भाषण बंद पाडलं, हे आमच्या स्वीकारार्हतेचं लक्षण नाही आहे. विकास केव्हा होतो? तुम्ही अनेक गोष्टींचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही ठरवा. त्यामुळे तुम्ही बहुविध अनुभव घेत राहणं
मग ते भाषिक असतील, सांस्कृतिक असतील, कलात्मक असतील. तुम्ही सर्व प्रकारची नाटकं पहा, सर्व प्रकारचे चित्रपट पहा, सर्व प्रकारची व्याख्यानं ऐका, सर्व प्रकारचं वाचन करा आणि मग तुम्ही ठरवा की यातनं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ते. तर त्यामुळे ते कालिदासांनी फार जुन्या काळी म्हणून ठेवलेलं आहे की पुराणमित्येव न साधु सर्वम. जुनं असतं ते सगळं चांगलं असतंच असं नाही. म्हणजे ते वर्ड्सवर्थने शेक्सपियरने जसं म्हणलंय, ऑल दॅट ग्लिटरिंग इज नॉट गोल्ड. जे सगळं चकाकतं ते सोनं असतंच असं नाही. ते दुसरं काहीतरी असू शकतं, मुलामा दिलेलं असू शकतं. ऑल दॅट ग्लिटरिंग इज नॉट गोल्ड. तेव्हा जुनं असतं ते सगळं चांगलं असतंच असं नाही. असा एक उगीच गैरसमज आपल्याकडे. नवं असतं ते सगळं टाकाऊ असतं असं नाही. पुराणमित्येव न साधु सर्वम न चापि सर्वम नवमित्य मध्यम. मग काय करायचं, तुम्ही सगळ्याचा अनुभव घ्या. तुम्ही स्वतःच्या मनाचा विकास करा, बुद्धीचा विकास करा आणि मग संतः परीक्षान्यतरन् भजन्ते. तुम्ही त्याचं परीक्षण करा, परिशीलन करा आणि मूढा परप्रत्ययने बुद्धी. आणि मूर्ख असतात ते नुसते शब्दावर विश्वास ठेवतात. तेव्हा नुसतं शब्दज्ञान पुरेसं नाही आहे. शब्दज्ञानाच्या जोडीला अनुभवाचं ज्ञान, संवेदनांचं ज्ञान हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जितका जास्त अनुभव घ्याल तितकी तुमची मन, बुद्धी ही जास्त विकसित होत जाते. म्हणून अनेक भाषा येणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे, बहुभाषिक असणं. आणि म्हणून एक जमाना असा होता, म्हणजे माझ्या लहानपणीचा, माझ्या तरुणपणीचा, की ज्या वेळेला एक विचारधारा अशी होती सामाजिक आणि राजकीय सुद्धा, की बहुभाषिक व्हा. विनोबाजी होते, महात्मा गांधी होते आणि ज्याला आंतरभारतीसारखी संस्था होती, की त्याच्यातनं सर्व विषयांच्या परीक्षा शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी असायच्या. आम्ही दिलेल्या आहेत त्या परीक्षा. म्हणजे आता अमक्या काय इयत्तेपासून अमक्या भाषेची सक्ती करा असं नाही. पहिल्यांदा तुम्ही मातृभाषेतनं शिका. कारण मातृभाषेचा पाया जर पक्का झालेला असला तर जगाच्या पाठीवरची कुठलीही भाषा तुम्हाला फार लवकर येऊ शकते. आणि मातृभाषेचाच पाया जर तुमचा पक्का नसेल किंवा कुठल्याही एका भाषेचा जर पक्का नसेल तर तुम्हाला दुसरी भाषाही नीट येत नाही. आणि मग तुमच्या आणखीन मग भाषा जर नाही आली तर काय होतं, त्या भाषेमध्ये जे व्यक्त झालेलं आहे ते ज्ञानही तुम्हाला मिळत नाही, त्या संवेदनाही तुमच्यापर्यंत नीट पोचत नाहीत, ती कविता पोचत नाही, ते नाटक पोचत नाही. खरं असं होतं. तर त्यामुळे एका भाषेचा पाया जर पक्का झाला आणि शाळेत जाणारं जे मूल असतं ते मध्ये खूप वादविवाद चाललेले आहेत आणि मी त्यावेळेसही बोललेली आहे. तुमच्यासारख्या लोकांनी माझे इंटरव्ह्यू पण घेतले त्यावेळेस. आणि तुम्ही विचार करा की पहिलीपासून 3 भाषा सक्ती करायचं. आणि त्यावेळेस ज्यांनी कधीही त्या लहान मुलांना स्वतःच्या तरी सांभाळलंय की नाही माहीत नाही, तो मुद्दा सोडून देऊ, ते सांगतात की मुलांचं भाषेचं आकलन फार चांगलं असतं. पण केव्हा त्यांना स्वेच्छेने आणि त्यांच्या कलाने जाऊ दिलं तर. आणि म्हणून पहिल्यांदा ज्या वेळेला मूल शाळेत जातं त्यावेळेस ते किती वर्षाचं असतं? 6 वर्षाचं असतं. 6 वर्षाच्या मुलाला त्याची शारीरिक वाढ तरी पूर्ण झालेली असते का? शाळा ही गोष्ट त्या मुलाच्या दृष्टीने इतकी नवीन असते की तिथे जाऊन 1-2-3 तास एका जागी बसणं नुसतं हे तरी त्याला शक्य असतं का? म्हणून मी म्हणते स्वतःच्या मुलांच्याकडे जरी लक्ष दिलं तरी तुम्हाला या गोष्टी कळतील. त्यांचं जर त्याला हातामध्ये लेखणी धरता येण्या इतकं त्याची बोटं ही बळकट झालेली असतात का? 4 पुस्तकं वाहून नेण्या इतकी झालेली असतात का? त्याचं अवधान एका ठिकाणी राहील अशा प्रकारची त्याची मनोरचना झालेली असते का? नसते. त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ आणि त्याचा स्थिरत्वाची त्याची जी अवस्था यायला पाहिजे त्याला काही काळ जावा लागतो. ट्रेनिंग द्यावं लागतं त्याला. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सगळ्याची प्रॅक्टिस व्हावी लागते. एका जागी बसणं, ते लिहिणं, ते लेखणी धरणं, ह्या सगळ्याला काही वेळ लागेल की नाही? आणि एकाच वेळेला जर तुम्ही अनेक भाषा त्याच्यावर लादायला लागलात तर त्याला कुठलंच आकलन नीट होत नाही. कारण त्याला मातृभाषाच अजून नीट येत नसते. अशी बघा, तुम्ही लहान मुलांचं निरीक्षणच हे मंडळींनी कधी केलेलं नाहीये असं मला वाटतं. पण जनतेचा रोष दिसल्यानंतर या सगळ्यांबद्दल सरकारनं जी समिती नेमली त्याच्यानंतर थोडंसं पाऊल मागं घेतलं जाईल असं वाटतं तुम्हाला? किमान एक तेवढं शहाणपण सरकारला आलं असेल आता?
नाही, सरकार शहाणं आहे, हम्म, परंतु ते आमच्या परत लोकभाषेतली म्हण वापरायची झाली हम्म, तर हे वेड पांघरून पेडगावला जाणार. हम्म, हम्म. म्हणजे त्यांना माहिती आपण नेमकं काय करतोय आणि ते बरोबर. कशासाठी करतोय ते. हम्म, हम्म. आणि लोकांचं ऐकल्यासारखं दाखवायचं, बरोबर. आणि परंतु हवं कृतीत तेच. आणायचं नाही. बरोबर. कृतीत आणायचं नाही. जेव्हा आवाज उठतात आणि त्याच्यासमोर भाषण द्यायची वेळ आली समाजासमोर, नाही 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 मराठीला आम्ही अग्रस्थान देणार आहोत, आणि तिथनं बाहेर पडलं आणि दुसरा अध्यादेश काढायची वेळ आली की मग लगेच दुसरा काहीतरी अध्यादेश. त्यामुळे सरकारला कळत नाही असं नाही, कळतं. बरोबर. ते जाणीवपूर्वक चाललेलं आहे सगळं. आणि त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती भाषिक अस्मिता, देशाची अस्मिता वगैरे काहीही नाही. तिथे क्षणकालीन स्वार्थ असतं, बाकी काही नसतं. बरोबर. कारण कुठल्याही भाषेशी वैर असायचं काही कारण नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं मगाशी मुद्दा राहिला की आम्ही लहान असताना निरनिराळ्या भाषेच्या आणि विषयांच्या परीक्षा घेणाऱ्या स्वतंत्र संस्था होत्या. हो. म्हणजे मराठी शिकत असताना सुद्धा तुम्ही हिंदीच्या परीक्षा हिंदीच्या देऊ परीक्षा शकत असायच्या. होता, हो, हो. मराठीच्या असायच्या, गणिताच्या सुद्धा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बरोबर. हो, स्वतंत्रपणे हो. परीक्षा घेतं. ज्या मुलाला या विषयामध्ये गती आहे, त्याला जर अधिक शिकायचं असेल तर बरोबर. तो त्या त्या विषयातलं शिक्षण घेतो. आणि तशी व्यवस्था फक्त समाजामध्ये असली पाहिजे. बरोबर. म्हणजे आता मी गेली अनेक वर्ष, 50-55 वर्ष या भागामध्ये राहते. म्हणजे काय म्हणूयात, कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रदेशामध्ये. तर सीमा प्रदेशातले सगळे भाग जे असतात आणि लोक असतात ते नेहमी द्वैभाषिक असतात. सर्वसामान्य माणसं, त्यांचं लोकव्यवहार पण तसे असतात. लोक व्यवहार येणं जाणं असतात. करावं म्हणजे लागतं. ते मराठी ते व्यवहार करतात, कन्नडमध्येही करतात, आणि घरामध्ये बोलताना मराठी बोलतात, बाहेर कन्नड बोलतात, किंवा घरात कन्नड बोलतात, बाहेर मराठी बोलतात. आणि हे आजचं नाही आहे हो, आमच्या तुकाराम बाबांनी केव्हा तर सांगून ठेवलेलं आहे, मराठीने केला कानडी व्रतार, एकाचे उत्तर एका नाही. बरोबर. त्यामुळे थोडीशी गोंधळ होतात, नाही असं नाही. परंतु द्वैभाषिक ही जी रचना आहे ही सर्व सीमा प्रदेशामध्ये असते. ओके. म्हणजे तुम्ही नागपूरला गेलात की हिंदीचा प्रभाव तुम्हाला जास्त दिसेल नकळत. म्हणजे तिथे पिशवी घेऊन कोणी बाजाराला जात नाही, थैली घेऊन जातात. थैली. दिसायला लहान लहान खरंय, गोष्टी खरंय. छोटी दिसतात. गोष्ट फार पण. कशाला, पुण्याहून सांगलीला आल्यानंतर मला तर पुष्कळ असे मातृभाषेचे धक्के आणि हिसके म्हणतात तसे पुष्कळ मिळाले. तर ते होत असतं. म्हणजे इथे आल्यानंतर आम्ही दुकानामध्ये, घरामध्ये त्यावेळेला खेळेमोळे मारायचे. खेळा मागायला गेलो, खेळा नाही बा, आणि समोर दिसतात तिथे. तर मी म्हणलं ते काय खेळ, मोळा म्हणा येत नाही का नीट नीट. तर हा लहानपणी ह्याला कल्याणला बदली झाली. त्या कल्याणला बदली झाल्यानंतर काय दूध बीत घ्यायचं वगैरे असं, ते आमच्या आई शेजारी चौकशी करायला लागले, दुधाचा रतीब घालणारं कोणी आहे का, नाही बा. आणि मग एका ग्रस्तांच्या लक्षात ती गोष्ट आली. ते म्हणाले उकारा वय, उकारा. आणि उकारा म्हणजे ते कोकणी मराठीमध्ये ती म्हणली उकाडा. अच्छा. तिथं दुधाचा उकाडा असतो आणि आम्हाला फक्त उन्हाळ्यात घाम फुटताना उकाडा माहिती असतो. शब्द एकच असतो, परंतु त्याचे अन्वय आणि त्याचे संकेत आणि त्याचा परिवेश एकाच भाषेमध्ये, एकाच प्रदेशात, एकाच महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून भाषेत मगाशी म्हटलं तसं, जसं अंतर बदलतं भौगोलिक, तसे भाषा बदलत असते. आणि ते नुसते उच्चार नाही बदलत, त्याचे अर्थही बदलतात. म्हणून हिंदीमध्ये एक फार चांगली कहावत आहे, कोस कोस पर बदले पाणी, 12 कोस पर बाणी. पाणीही सारखं बदलत असतं जमीन बदलली की, कारण त्याच्यातले क्षार वेगळे असतात हे. आणि दर 12 कोसावर भाषा बदलत असते. खरंय. मुलाखतीच्या शेवटाकडे थोडंसं, म्हणजे आत्ता या काळामध्ये बरीच चर्चा ही होत असते की भूमिका घेताना साहित्यिक कलावंत दिसत नाहीत. तर याबद्दल तुमचं मत काय आहे? कलावंतांची भूमिका ही केवळ त्यांचं काम हीच असली पाहिजे का, की इतर ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत, दिसतायत, ज्या धोकादायक आहेत समाज रचनेच्या दृष्टीनं, त्याच्याबद्दल पण त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे? खरं सांगू का, साहित्यिक किंवा कलावंत हे नेहमीच बचावात्मक भूमिकेत असतात.
फार थोडे साहित्यिक किंवा कलावंत असे असतात की जे आपल्या आतला आवाज व्यक्त करत असतात आणि हे दर युगामध्ये असतात. इथेच आहे आणि आजच आहे असं नाही. तुम्ही मला सांगा, सुधारणावादी भूमिका घेणारे किती आगरकर झाले त्यांच्या काळात? खरंय. एक. म्हणून तर त्याची जिवंतपणे प्रेतयात्रा काढली. प्रेतयात्रा काढायला सगळे पुढे असतात. म्हणजे जे परंपराशील असतात त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यायचा असतो. ते सुद्धा काय अगदी मनापासून त्या प्रेतयात्रेत सामील झाले असतील असं नाही, परंतु त्यांना कोणाचा तरी एक धाक असला पाहिजे, कळपाचा आधार लागतो. कळपाचा आधार लागतो. आणि त्यामुळे दर युगामध्येच ही जी भूमिका, स्वतःची भूमिका घेऊन उभं राहणारे हे फार कमी असतात. ज्ञानेश्वर किती होतात, तुकाराम किती होतात, खरंय. म्हणून त्याचे अभंग बुडवले जातात. सगळ्यांचेच. किंवा मुक्ताबाई किती होतात, जनाबाई किती होतात, म्हणून मग त्यांना धिक्कार सहन करावा लागतो. तेव्हा भूमिका घेऊन उभी राहणारी माणसं, कलावंत, चित्रकार सुद्धा, म्हणजे तुम्हाला माहीतच, तुम्ही लहान असाल तेव्हा, परंतु एका आमचे रधो कर्वे ते मासिक काढायचे शरीरशास्त्रावरचं, काय त्याचं नाव, फेमस समाजस्वास्थ्य. तर समाजस्वास्थ्य मासिक काढताना एका ओलेती स्त्रीचं चित्र एकदा आलेलं होतं आणि त्याच्यावर इतका गदारोळ लोकांनी केला की आमची संस्कृती बुडाली, बायकांचा अमुक झाला, हनन झालं, तमुक झालं. आता वर्षानुवर्ष इथे वेश्या व्यवसाय चालतो, मुली देवाला व्हायला जातात, देवाच्या नावावर काहीतरी चालतं. त्यावेळेस या संस्कृतीचं काय होतं? खरं. आणि एखाद्या पांढरपेशा समाजामध्ये जर नुसतं चित्र काढलं तर लगेच त्या स्त्रीच्या संस्कृतीचं हनन होतं का? बरोबर. तर अशी भूमिका घेणारी मंडळी ही नेहमीच कमी असतात. रधो कर्वे युगायुगातनं एखादे होतात, धोंडो केशव कर्वे एखादे होतात. धोंडो केशव कर्व्यांनी ज्यावेळेला मुलींची शाळा काढली त्यावेळेस पुण्यातल्या सदाशिव पेठेतनंच त्यांना प्रचंड मोठा विरोध झाला, म्हणून त्यांना हिंगण्याच्या माळरानावर जाऊन राहायला लागलं. त्यांची बायको बाया कर्वे, दुसरी बायको, तिचा जर आत्मचरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये दिसेल की हिंगण्याच्या माळरानावर का जाऊन राहावं लागलं. पुण्यातल्या लोकांनी, तथाकथित फार सुधारणावादी म्हणणारे, त्यांनी अशा कधीही भूमिका घेऊन अशा लोकांना पाठिंबा दिलेला नाही आहे. रधो कर्वे हे तर पुढचे झाले, पण धोंडो केशव कर्व्यांना नाही दिलेला, आगरकरांना नाही दिलेला, यांना आमचे महात्मा फुल्यांना फार थोड्या लोकांनी पाठिंबा दिला. त्यांच्याच समाजातल्या लोकांनी विरोध केला पुष्कळशा, म्हणजे त्यांनाच घराच्या बाहेर जावं लागलं. काही लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, मग आम्ही लगेच त्याची जातवार विभागणी करायला लागतो. पण भूमिका घेणारी मंडळी ही समाजामध्ये नेहमी कमी असतात. ती वाढायला पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. त्यांनी ठामपणे उभं राहायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे समाज जो काही गहुभर पुढे जायचा तो जात असतो. म्हणजे आमच्याकडे जे काय म्हणतात, कुठल्या तरी लोककथा असतात की आमच्या शंकराच्या देवळामध्ये तो नंदी गहुभर पुढे सरकतो, गहुभर मागे येतो, तसा आमचा समाज गहुगहू सरकतो. आणि तो गहुगहू सरकवणारे जे आहेत त्यांना फार मोठं बळ खर्ची करावं लागत असतं. आणि ते बळ त्यांचं दुहेरी तिहेरी बळ असतं. म्हणजे त्यांना भौतिक नुकसान सहन करावं लागतं, वैयक्तिक नुकसान सहन करावं लागतं, शारीरिक नुकसान सुद्धा सहन करावं लागतं, कारण त्यांची शारीरिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असतात. पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून तुम्ही दिल्लीत जे भाषण केलं त्या भाषणाची पण बरीच चर्चा झाली. ते भाषण पण एक प्रकारे भूमिकाच होतं. तर नंतरचे दिवस कसे राहिले? ते 1 वर्ष अध्यक्षपदाचा कार्यकाळ झाला. आता सध्या तुमची दिनचर्या कशी आहे, काय नेमकं चालू असतं, आणि नवीन आत्ता जे आजूबाजूला घडते मराठी साहित्यामध्ये त्याच्याबद्दलची मतं काय? खरं सांगू काय, हे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हा माझ्या दृष्टीने एक अपघात होता. कारण या जन्मे मला हे असल्या अखिल भारतीय संमेलनाचं अध्यक्षपद वगैरे मिळेल असं वाटलं नव्हतं. याचा अर्थ छोट्या मोठ्या साहित्य संमेलनांची मी अध्यक्ष अनेक वेळा झालेली आहे. अगदी कोकण मराठी साहित्य परिषदेची मी अध्यक्ष झालेली आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रदेशामधल्या अनेक संमेलनांचे अध्यक्ष झालेली आहे. तो प्रश्न नाही आहे. पण हे अखिल भारतीय स्तरावरचं का, तर तोपर्यंत निवडणूक व्हायची.
आणि ज्याला अध्यक्ष व्हायचे इच्छुक आहे त्याला ती निवडणूक लढवावी लागायची, राजकीय मंडळींना लागते तशी. तर तो काही माझा पिंड नाही. मी कुठलाही पुरस्कार सुद्धा अर्ज करून मिळवलेला नाही. आता उगीच जाहीर सांगायचं नाही, पण मी नोकरी सुद्धा अर्ज करून मिळवली नाही. मला बोलवून घेतलं त्या त्या ठिकाणी. तर सांगायचं तात्पर्य अर्ज करून काही मिळवावं कोणाकडे मागून असं काही नाही. कारण माझ्यासमोर माझे संत आणि माझं लोकसाहित्य हा माझा लहानपणापासून काय म्हणूयात आदर्श आहे म्हणा, किंवा माझे मार्गदर्शक आहेत ते. आमच्या कबीरदासजी जे म्हणतात, मग सहज मिलय सो दूध सम, सहज मिलय सो दूध सम, मांग मिलय सो पाणी, कह कबीर व रक्त सम, ज्यामे आना तानी. जे सहज मिळतं ते दुधासारखं असतं, मागून घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं, आणि ज्याच्यामध्ये फार ओढाताण करावी लागते, मारामाऱ्या कराव्या लागतात, ते रक्तासारखं असतं. तर तुम्ही दूध घेणार का पाणी घेणार का लोकांचं रक्त शोषण करणार, हा तुमचा प्रश्न आहे. आणि म्हणून कुठली भीक मागणं हे रक्तामध्ये नाही. आता भीक मागण्याला म्हणजे कुठलं तरी अनुदान याला फार महत्व आहे, परंतु ते काही खरं नाही आहे. तर त्या मागून काही घ्यावं अशी माझी प्रवृत्ती नव्हती, नाही, आणि इथून पुढे असेल असं आता वाटत नाही आहे. म्हणून आपोआप मिळालं ते, म्हणून तो अपघात होता. आता त्याच्यानंतर काय झालं म्हणून तुम्ही विचारता, तर त्याच्यानंतर लोकांनी नको तितकं मला आठवणीत ठेवलं. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं त्या भाषणाच्या बद्दल इतक्या प्रतिक्रिया येतील असं. कारण मी माझ्या पद्धतीने बोलत आले, जशी इतर ठिकाणी बोलत आले तशी सगळीकडे. म्हणजे कामगार साहित्य संमेलनाचे सुद्धा मी अध्यक्ष होते, आणि तिथे लावण्या आणि पोवाडे सुद्धा मी हे केले होते. सांगायचं तात्पर्य काय की हे एवढं गाजेल असं मला वाटलं नाही. तर त्याचे 2-3 कारणं असावीत की मी आवेशपूर्ण बोलले नाही, कारण ती माझी प्रवृत्ती आहे. बरोबर. चांगलं वक्तृत्व कुठलं, तर हातवारे करून आवाजाचे उंच निंच पट्ट्या लावून बोलणं म्हणजे चांगलं वक्तृत्व, असा काहीतरी घनघोर गैरसमज आमच्या वक्तृत्वाबद्दल झालेला आहे. पण मला जे काय म्हणायचे ते मी म्हणत आलेले आहे. आणि मग तुमच्यासारख्या आमच्या मित्रमैत्रिणींना विचारलं तर तुम्हाला कसं वाटलं ते, अहो म्हणे तुमचं शांत बोलणं हेच त्रासदायक आहे. आणि ते जे त्यामुळे मी ते मांडत गेले. आणि ते म्हणे तुम्ही फार परखड वगैरे बोललात. म्हणलं परखडने मला जे बोलायचे ते मी बोलले. दुसरं मग आमच्या समोर बोलताना तुम्हाला भीती नाही का वाटली. म्हणलं कशाची, कुणाची, तीही माणसं आहेत, मी ही माणसं आहे. आज ते त्या पदावर आहेत, मी या पदावर आहे. उद्या मी नसेन, उद्या ते नसतील. आणि माणसाने माणसाशी समोर बोलत असताना आणि शांतपणे बोलत असताना कोणी कोणाला घाबरायची काय गरज आहे. मग आपण स्वातंत्र्यामध्ये राहतो आहोत की कुठे राहतो आहोत असा प्रश्न निर्माण होतो. आणि मी लोकशाही मानणारी बाई आहे. ज्यांना आवडत नसेल त्यांनी सरळ नाही म्हणावं. तो जर मला अधिकार असेल तर दुसऱ्यांनाही तो अधिकार आहे. त्यामुळे नंतरच्या वर्षभर लोकांनी ते खूप नावाजलं. अगदी देश विदेशातून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझी निवड झाल्या झाल्या भेटायला अनेक माणसं आली. म्हणजे सर्व राजकीय विचारधारांची आणि सामाजिक विचारधारांची मंडळी इथे या घरामध्ये येऊन गेलेली आहे. सगळे मंत्री बिंत्रीपासून, पोलीस ऑफिसर्सपासून, न्यायालयीन ह्याच्यापासून, कलेक्टर्सपासून ते सर्वसामान्य विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, उजव्या डाव्या, अति डाव्या, लाल पिवळ्या हिरव्या सगळ्या, आणि स्त्रिया पुरुष मुलं असे सगळेजण. आणि मला बरं वाटतं केव्हाही लोकांनी, आधी म्हातारपणी लोकांना विचारत नाहीत, आपल्याला एवढे लोक विचारतात, त्याचं बरं वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. मला आश्चर्य त्याचं वाटतं की आजही त्याचे पडसाद उमटत आहेत. आणि मला साहित्य संमेलनाने काय दिलं तर मला लोकांचं उदंड प्रेम दिलं. आणि ते किती दिलं ह्याची अनंत उदाहरणं माझ्याजवळ आहेत. की
म्हणून मग मी म्हणलं एकदा मागच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना विचारलं पाहिजे की तुमच्या बाबतीत अशा अशा घटना घडल्या का हो. एका पुण्यासारख्या शाळेतल्या 200 मुलं मला पोस्टकार्ड लिहून अभिनंदनाचं पत्र एकदम एक गठ्ठा पाठवतात. बरं. एक शेतकरी येतो जो आजही मला दुपारी भेटला होता, आमचा सांगलवाडीचा, आपल्या शेतातल्या फुलांचा फोटो काढून घेतो, त्याच्यावर 4 ओळी स्वतः रचना करून घेतो आणि तो फोटो घेऊन मला भेटायला येतो आणि म्हणतो आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो. म्हणजे ही बाकी थोर मंडळी येतील कुठल्या पदावर वगैरे असलेली, त्याच्याबद्दल काही नाही, पण ही सामान्यातली सामान्य माणसं, माझ्या घरासमोर राहणारी जी सगळी टपरीतली मंडळी आहेत, मंत्री बिंत्री वगैरे लोक माझ्याकडे यायचे तर रोज पोलीसची गाडी आधी यायची आणि मग ते यायचे. त्यामुळे आमचा हा रस्ता कायम पोलीसच्या ह्याने 5-6 महिने व्यापलेला होता. तर त्यांनी चौकशी केली शेजारी महेशकडे, हे मॅडमकडे एवढे ते पोलीसची गर्दी का होते, तेव्हा त्यांनी सांगितलं. म्हणे आम्ही तिथे आलो तर चालेल का. तो म्हटलं चालेल. आणि आधी ती सगळी मंडळी ती टपरीमध्ये काम करणारे, गॅरेजवाले आहेत, मोबाईलच्या टपऱ्या दुरुस्त्या, शिंपी आहेत, नावी आहेत, सगळी मंडळी इथे आली. त्याच्याही पलीकडे आणखीन एक कॉलनी आहे, तिथे नगरपालिकेचे 4th श्रेणी स्वच्छता करणारे कामगार तिथे राहतात. म्हणजे 4th श्रेणी असं ते आपण म्हणतो म्हणून. तर ते म्हणाले, त्यांचा एक फोन आला एकाचा, आम्ही आलो तर चालेल का. म्हणलं या. ते आले. आता कोणी आलं की काहीतरी देणं वगैरे ही आपल्याकडच्या एक सभ्यतेचा मार्ग वगैरे ते झालं सगळं. त्या माणसांनी मला काय द्यावं, संविधानाची प्रत दिली. अरे वा. नगरपालिकेचे 4th श्रेणी कामगारांची संघटना मला संविधानाची प्रत देते, याच्या इतकं दुसरं या समाजाच्या जागृतीचं लक्षण आहे आणि प्रेमाचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. हा माणूस खरा, हा समाज खरा सुसंस्कृत समाज आहे, हा शहाणा समाज आहे, हा सुबुद्ध समाज आहे. त्याच्या पाठीमागे डिग्र्यांची शेपट नसतील, परंतु त्यांची मन समृद्ध आहे. आणि समृद्धी भाषेची मोजायची असली तर ती सांस्कृतिक समृद्धी मोजायची असते. खरं. मला वाटतं याच नोटवरती आपण थांबूयात आणि अगदी सविस्तरपणे मराठी भाषेबद्दल आणि मुळात अभिजात दर्जा म्हणजे काय इथपासून ते सध्याची मराठी भाषेची अवस्था आणि त्यातले वेगवेगळे प्रवाह या सगळ्याची चर्चा आपण केली. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण संभाषणाला. नमस्कार. धन्यवाद. तुम्ही आलात आणि आता परत साहित्य संमेलनाचा बहर ओसरून गेल्यानंतर सुद्धा नाही येत राहावं लागेल तुमच्याकडे, काहीतरी नवीन ऐकायला आणि नवीन काहीतरी समाजासाठी. मला बरं वाटतं आणि मला माणसं आवडतात असं नेहमी. धन्यवाद.